नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण बालमानसशास्त्रातील प्रकरण दुसरे बालकाची वाढ व विकास हे पाहला. आता त्यावरील क्वेश्चन आन्सर किंवा त्या रिलेटेड प्रकरण 2 बालकाची वाढ व विकास या रिलेटेड जेवढे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, ते आपण पाहणार आहोत. तर बघा, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि 3 प्रकरण ऑलरेडी मी टाकलेले आहे बालमानसशास्त्राचे किंवा अध्यापनशास्त्राचे. पहिले ते तुम्ही बघू शकता मित्रांनो. प्रकरण 1 वरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी ऑलरेडी टाकलेले आहेत, ते पण तुम्ही चेकआउट करा. शिक्षक भरती टी-ई-टी, सी-टी-ई-टीच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही माझी टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता मित्रांनो. आता बालकाची वाढ व विकास यावरील MCQ टाइप क्वेश्चन जे इम्पॉर्टंट आहे या रिलेटेड जेवढे पण क्वेश्चन आहे 50 क्वेश्चन मी घेतलेले आहे मित्रांनो. त्या व्यतिरिक्त या लेसनवर कोणते पण प्रश्न विचारले जाणार नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत पहा मित्रांनो. जर तुम्हाला आवडला, योग्य वाटलं तर नक्कीच शेअर पण करा, जेणेकरून दुसऱ्याची पण मदत होणार मित्रांनो. कारण की येत्या नोव्हेंबरला आपली टी-ई-टीची एक्झाम आहे. चला तर मग आपण बघू प्रकरण 2 वरचे बालकाची वाढ व विकास यावरचे MCQ मित्रांनो. तर बघा, हा भाग पहिला आहे. यावर आपण 1 ते 10 पर्यंत प्रश्न घेऊ मित्रांनो. पहिला क्वेश्चन आहे आपला, वाढ कोणत्या प्रकारची बदल प्रक्रिया आहे मित्रांनो. बरोबर आहे. वाढ म्हणजे काय? वाढ ही गुणात्मक असते मित्रांनो. काय असतो? गुणात्मक. आपण वाढला काय करू शकतो? मोजू शकतो. 1, 2, 3, 4. बरोबर आहे. मग हे जे वाढ आहे ती गुणात्मक आहे, परिमाणात्मक आहे का? आणि आध्यात्मिक व सामाजिक आहे. बरोबर आहे मित्रांनो. तर वाढचा आपण जे आन्सर आहे मित्रांनो, तो आहे गुणात्मक पण आहे ती. बरोबर आहे. आणि ही सजीव पण आहे. जर तुम्ही प्रकरण 2 पाहिले असेल तर मी त्यामध्ये काय सांगितलेले आहे मित्रांनो. तर ही वाढ कशी आपण बघू पण शकतो, ती सजीव आहे असं पण आपण म्हटलेलं आहे आणि गुणात्मक पण आहे. बरोबर आहे. मग याचं गुणात्मक आन्सर होईल का? नाही. याचा आन्सर होईल मित्रांनो परिमाणात्मक. जेणेकरून वाढ आपण हे बघू पण शकतो आणि ती काउंट पण करू शकतो, त्याला मोजू पण शकतो. म्हणजे पहिल्याचा आन्सर होणार मित्रांनो परिमाणात्मक हा होणार मित्रांनो. त्यानंतर विकास म्हणजे काय? बरोबर आहे. तर बघा, केवळ उंची वाढणे हा विकास आहे का? नाही. हा गुणात्मक बदल आहे मित्रांनो. उंची वाढणे म्हणजे गुणात्मक बदल झाला. केवळ वजन वाढणे हा आपण काय झाला? उंची वाढणे शारीरिक कोणत्याही गोष्टीमध्ये बदल जर होत असेल, वाढत असेल, गुणात्मक जे म्हणतो, मग उंची वाढणे किंवा वजन वाढणे हे वाढीचा प्रकार किंवा कौशल्य आपण त्याला म्हणू शकतो. वर्तन व कौशल्यातील बदल. हो मित्रांनो, आपला आन्सर हे होऊ शकते की विकास म्हणजे काय? वर्तन किंवा कौशल्यात बदल होणे म्हणजेच विकास आपण म्हटलेला आहे मित्रांनो. म्हणजे आपला आन्सर होणार सी, वर्तन किंवा कौशल्यातील बदल. फक्त अनुवांशिक बदल नाही. अनुवांशिक पण बदल होतो आणि जो आपला वातावरण आजूबाजूचा परिसर आहे त्याचा पण समाजाचा पण प्रभाव आपल्यावर पडतो आणि त्यामुळे पण आपला विकास होते मित्रांनो. म्हणजे आपला करेक्ट आन्सर आहे सी, वर्तन व कौशल्यातील बदल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, विकासाची दिशा कोणती असते? बघा, मी पहिलेच सांगितलेलं आहे. जर व्यवस्थित प्रकारे तुम्ही माझ्या व्हिडिओ प्रकरण 1, 2, 3 अगदी शॉर्टमध्ये आणि सिंपल लँग्वेजमध्ये सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो. आज जर तुम्ही विकासाबद्दल बघितलेलं असेल तर विकासाची दिशा कधी पण मित्रांनो हेड टू टोज पर्यंत असते. काय असतो? हेड टू टोज. म्हणजे इथं आपल्याला कोणतेही ऑप्शन पाहायची गरज नाही. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर डायरेक्टली आन्सर क्लिक करावं लागेल. ते म्हणजे विकासाची दिशा ऑलवेज स्टार्ट फ्रॉम हेड टू टोज. म्हणजे आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 4, वाढ
कोणत्या वयापर्यंत वेगाने होते? आता बघा, वाढ आपण काय म्हटलं होतं? वाढ ही एका वयापर्यंतच होते असं सांगितलं होतं आणि याच्या ना अवस्था असते. कशाच्या? वाढीच्या. ठीक आहे. कोणकोणत्या अवस्था दिलेल्या आहे? बाल्यावस्था, लहानपण, प्रौढावस्था, ठीक आहे. आपलं वयात येते तेव्हा वृद्धावस्था, बरोबर आहे आणि मध्य अवस्था. मग कोणत्या वयापर्यंत होत असते मित्रांनो वाढ जनरली तुम्हाला असं वाटते? तर बघा, इथं काय म्हटलेलं आहे? वाढ कोणत्या वयापर्यंत वेगाने म्हणजे झपाट्याने वाढते? तर वाढ ही झपाट्याने बाल्यावस्थामध्येच होत असते मित्रांनो. 6 वर्षापर्यंत बाल्यावस्था असते, तर 6 वर्षापर्यंत बाल्याची वाढ ही खूप वेगाने किंवा झपाट्याने होत असते. म्हणून याचा ॲन्सर आहे ए, बाल्य अवस्था. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, नियर टू फार याला काय म्हणतात? बरोबर आहे. मग किंवा कोणती स्थिती याला म्हणते? ठीक आहे. आत्ताच आपण बाल्यावस्था किंवा असे प्रकार पाहिले, बरोबर आहे. तर बघा, नियर टू फार याला बालमानसशास्त्रामध्ये प्रॉक्सिमो डिस्टल असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? नियर टू फारला प्रॉक्सिमो डिस्टल असे याचे ॲन्सर आहे मित्रांनो. विकासाचे स्वरूप कसे असतात? आपण वैशिष्ट्य पाहिले, त्याचे स्वरूप पाहिलेले आहे, प्रकार पाहिलेले आहे. बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, विकास हे क्रमबद्ध असते आणि सतत चालणारी क्रिया आहे. काय आहे? क्रमबद्ध म्हणजे टप्प्याटप्प्याने विकास आपला होत असतो. बरोबर आहे. विस्कळीत होते का? नाही. यानं विकास आपला होत नाही. थांबणारे आहे का विकास? नाही. सतत मरेपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. फक्त शारीरिक नाही, सामाजिक, भावनिक, शारीरिक सगळा विकास होतो आपला. बरोबर आहे. मग आपला ॲन्सर काय आहे? विकास ही क्रमबद्ध व सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यालाच आपण विकास म्हणतो मित्रांनो. ॲन्सर आहे बी, क्रमबद्ध व सतत चालणारी प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता विकास प्रकार मानसिक विकासात येतो? विकासाचे प्रकार पण मी सांगितलेले आहे. शारीरिक झाला, सामाजिक झाला, भावनिक झाला, त्याच्यानंतर नैतिक झाला. हे काय आहे मित्रांनो? विकासाचे प्रकार आहे. बरोबर आहे. आणि या प्रकारामध्ये काही गोष्टी येते. तर बघा, शारीरिक जे विकास आहे त्यामध्ये शरीरात बदल येणे, वजन वाढणे, उंची वाढणे असं म्हणू शकतो आपण. आपल्याला इथं सांगायचं आहे की मानसिक विकास कोणता आहे मित्रांनो? तर बघा, मानसिक विकास कोणता आहे? तर बघा, भाषा बोलणे किंवा बुटाचा साईज वाढणे, वजन वाढणे किंवा केस वाढवणे. हा होतो का मित्रांनो? मानसिक म्हणजे काय आहे? आपल्या बुद्धीत बदल होणे. बरोबर आहे. आपली भाषा किंवा मानसिक किंवा बौद्धिक प्रक्रियेचे काय आहे? हे लक्षण आहे मित्रांनो. मग कशात म्हणे मानसिक म्हणजे आपल्या जे बोलण्यात बुटाचा साईज होईल का? नाही, शारीरिक बदल आहे. वजन वाढणे होईल का? नाही, शारीरिक बदल आहे. केस वाढणे होईल का? नाही, शारीरिक बदल आहे. कोणता मानसिक बदल आपण काय म्हणतो? आपल्या बोलण्यात बदल होणे म्हणजेच काय आहे मित्रांनो? मानसिक बदल होतो मित्रांनो. तर भाषा ही काय आहे? मानसिक बदलात येते. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये मी शॉर्टमध्ये टाकलेले आहे कोणकोणते कसे बदल आहे. प्रश्न क्रमांक 8. बुद्धिमत्ता कोणत्या विकासाचा भाग आहे? बरोबर आहे. बुद्धिमत्ता बौद्धिक. काय येणार? शारीरिक येणार का? नाही. सामाजिक येणार का? नैतिक येणार का? हे सगळे भाग म्हणजे प्रकार मित्रांनो. आताच आपण सामाजिक विकास पण बघितलं, मानसिक विकास बघितला. हा पण एक विकासाचा प्रकार आहे. बौद्धिक म्हणजे बुद्धिमत्ता येणार मित्रांनो. सिंपल खूप ईझी क्वेश्चन आहे हा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्रमांक 9. विकासात सर्वात महत्त्वाचा प्रभाव कोणाचा असतो बरं? बघा, तर सर्वप्रथम तो कुटुंबाचा असतो आणि ज्यावेळेस बाल्यावस्था जेव्हा स्कूलमध्ये जाते, समाजामध्ये मिसळतो, तेव्हा आपल्यावर कशाचा परिणाम होतो? पर्यावरणाचा. रंगाचा होतो का? नाही. खेळणीचा होतो का? नाही. फॅशनचा होतो का? नाही मित्रांनो.
आपल्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कुटुंब आणि पर्यावरण. कोणत्या कुटुंबात आपण राहत आहे, कोणत्या पर्यावरणात किंवा कोणत्या समाजात आपण राहत आहे, त्याच्यावर आपला विकास अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 10. विकास ही प्रक्रिया कशी आहे? मी आधीच सांगितलेलं आहे. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. क्रमबद्ध लिहून ठेवा मित्रांनो. विकास ही क्रमबद्ध व सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यालाच आपण विकास असं म्हणतो. त्यानंतर भाग क्रमांक 2, 11 ते 20 पर्यंत क्वेश्चन पाहू यामध्ये मित्रांनो आपण. शारीरिक वाढ, बरोबर आहे. शारीरिक वाढ मुख्यतः कशाशी संबंधित आहे बरं? सांगा. आता शारीरिक वाढ म्हणजे अवयवाची परिपक्वता का होतं का? ज्ञानाचा विचार किंवा नैतिक मूल्य किंवा सामाजिक संबंध हे सगळे विकासात येते मित्रांनो. विकास कोणते? ज्ञानाचे विचार, नैतिक मूल्य, सामाजिक संबंध. आपले जेव्हा शरीराची वाढ परिपूर्ण होते तेव्हा आपले सर्व अवयव हे परिपक्व होतात मित्रांनो. मग शारीरिक वाढ मुख्यतः कशाशी संबंधित आहे? तर आपल्या अवयवाच्या परिपक्वतेसाठी मुख्य आहे. विकास कोणापासून कोणाकडेपर्यंत जाते मित्रांनो? तुम्ही आधीच सांगितलं, साध्यापासून तर गुंतागुंतीकडे जात असते. अगदी छोटे शब्दपासून आपण काय बनवणं शिकवतो? वाक्य बनवणं शिकतो. वाक्यापासून आपण बोलणं शिकतो. बोलण्यापासून आपण प्रवचन देणं शिकतो. ऑलवेज विकास ही सोप्याकडून तर कठीणाकडे जात असते. म्हणून आपण विकास हे साध्यातून गुंतागुंतीकडे जाणारी प्रक्रिया आहे असं म्हणू शकतो मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी अनुवांशिकतेचा, बरोबर आहे, कौटुंबिक जे आपण म्हणतो, परिणाम कोणत्या बाबतीत अधिक दिसून येते? बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, भाषात दिसून येते का? नाही. मैत्रीत दिसून येते का? नाही. शिस्तीत दिसून येते का? नाही. काय दिसून येते? आपली बुद्धिमत्ता आपल्या अनुवंशिकतेवर अवलंबून असते. आपल्या आई-वडिलांवर अवलंबून असते. आपण जीन्स ट्रान्सफर होते आपल्या आई-वडिलांच्या, आपल्या पॅरेंट्सची. तर अनुवांशिकतेचा परिणाम कशावर होतो? आपल्या बुद्धिमत्तेवर नक्कीच. ज्यांचे आई-वडील चांगले असते ते शार्प माइंडेड मुलं असतात असे म्हटले जाते मित्रांनो. तर अनुवांशिकतेचा परिणाम कोणत्या बाबतीत दिसून येते? तर सर्वात जास्त बुद्धिमत्ता याच्यावर दिसून येते. यामध्ये दिसून येते बालकाची बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 14. बालकाचा प्रथम सामाजीकरणाचा स्त्रोत. सर्वप्रथम कुठून शिक्षण चालू होते किंवा बालकाचा विकास चालू होते? कुठून शिकतो मित्रांनो? तर सगळ्यांनाच माहीत आहे, कुटुंब. कुठून? आजूबाजूच्या आपण जिथे कुटुंबात राहतो, अगदी बाल्याअवस्थेत आपण आपल्या कुटुंबात राहूनच सामाजीकरण शिकत असतो मित्रांनो. तर उत्तर आहे कुटुंब. प्रश्न क्रमांक 15. बालकाच्या विकासातील वेग भिन्न असते. हे कोणते वैशिष्ट्य दर्शवते? विकास कशावर अवलंबून असते? प्रत्येक व्यक्तीचे किंवा बालकाचा विकासाचा वेग हा वेगवेगळा असतो मित्रांनो. बरोबर आहे. नक्कीच आवर्जून प्रकरण नंबर 2 तुम्ही पहा. अगदी शॉर्टमध्ये हे सगळे मुद्दे मी स्पष्ट केलेले आहे मित्रांनो. इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळे प्रकरण आणि त्यावरतील MCQ मी टाकणार आहे मित्रांनो. तर बघा, वेग भिन्न असतो, बरोबर आहे. कोणते वैशिष्ट्य हे दाखवतात? तर बघा मित्रांनो, विकास एकसमान असतो का? नाही. प्रत्येकाचा वेग वेगळा असतो. काही शार्प माइंडेड असतात, काही स्लो असतात, काही मीडियम असतात. विकासात वैयक्तिक फरक असतात का? नाही. वेगवेगळा असतो. विकास स्थिर असतो का? बिलकुलच नाही. सतत बदलत राहतो. आपल्या अनुभवावरून आपण शिकत राहतो आणि आपल्यामध्ये विकास वाढत राहतो मित्रांनो. बरोबर आहे. विकास लवकर थांबतो का? तर बिलकुलच नाही. विकास लवकर थांबत नाही. तर बघा, मुलांनुसार विकासाचा वेग काय असतो? बदलत राहतो. म्हणजे इथं विकासात वैयक्तिक फरक असतो असं आपण त्याला म्हणू शकतो मित्र. वेगवेगळ्या
व्यक्तीचे वेगवेगळे काय असते, विकासाचे वेग असते. बरोबर आहे. मग त्यामध्ये 2 व्यक्तीमध्ये फरक आपल्याला दिसतो विकासात. जर चांगल्या संस्कृतीत, पर्यावरणात वाढला असेल, कुटुंबात वाढला असेल, तर त्याचा विकास चांगला होईल. कमी याच्यात वाढला असेल, तर त्याचा विकास कमी होणार मित्रांनो. आन्सर आहे बी, वैयक्तिक फरक दिसतो. भाषिक विकासासाठी सर्वात उपयुक्त घटक कोणता आहे? तर बघा मित्रांनो, भाषेसाठी काय महत्त्वाचं असते सगळ्यात जास्त? इथं बोन किंवा सहचार्य किंवा इंजेक्शन किंवा झोप, शांतता. भाषिक विकासासाठी काय असू शकतं? तर संवाद मित्रांनो. तर मला वाटते इथे ऑप्शन्स रॉंग आलेले आहे आणि भाषिक विकासासाठी मला तरी वाटते इम्पॉर्टंट आहे संवाद. तर तुमचा आन्सर इथं काय आला पाहिजे? संवाद हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हा प्रश्न चुकीचा आहे. तर पण आन्सर याचं मी तुम्हाला सांगते, संवाद. भाषासाठी काय बोलणे फार महत्त्वाचे असते. 17 वर क्वेशन नंबर 17 वर आपण जाऊ. नैतिक विकास. विकासाचा प्रकार आहे. कोणता? नैतिक विकास. मुख्य काय परिणाम करतो? बरोबर आहे. तर नैतिक विकास म्हणजे काय मित्रांनो? सामाजिक विकास आपण म्हणू शकतो. उंची वाढणे, शारीरिक विकास. वजन वाढणे, शारीरिक विकास. अ, चूक बरोबर समज हा कोणता आहे? नैतिक विकास आहे मित्रांनो. आपल्याला चूक किंवा बरोबर कधी समजते? जेव्हा आपला नैतिक विकास होतो मित्रांनो, तेव्हा काय होतं आपल्याला चूक काय, बरोबर काय ते कळते. केस वाढ बिलकुल नाही. हा पण हे तिन्ही आहे शारीरिक काय आहे मित्रांनो? शारीरिक बदल आहे किंवा शारीरिक विकास आहे. उंची वाढणे, वजन वाढणे, केस वाढणे. ठीक आहे? उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 18. बालकाला मी बरोबर आहे. भावना कधी येऊ शकते? याच्यासाठी तुम्ही लेसन नंबर प्रकरण नंबर 3 बघा मित्रांनो. मी बालकाच्या विकासाचे स्टेजेस सांगितले आहे. कोणत्या स्टेजेसमध्ये कोणता बदल, किती वर्षाचे, सगळं मी कालावधी आणि त्यांच्यातील बदल हे एक्सप्लेन केलेलं आहे. अगदी शॉर्टमध्ये केलेलं आहे. जन्माच्या वेळी नाही, ते शेषावस्था असते मित्रांनो. जन्माच्या वेळी म्हणजे शेषावस्था. जन्माच्या वेळी त्यांना स्वतःचंच भान नसते, की आपण काय आहोत. 2 ते 3 वर्षामध्ये नाही, हा बाल्यावस्था झाली, तेव्हा बोलणं किंवा शाळेत जाणं शिकते. 10 वर्षानंतर तर मित्रांनो 10 वर्षानंतर समजू शकते का मीपणा नाही. मुलगा काय असतो? बाल्य अवस्थेतच असतो. बरोबर आहे? तर आपला जो आहे शाळा संपल्यानंतर का आपला मीपणा वाढतो का? नाही. याचं उत्तर असेल मित्रांनो 2 ते 3 वर्षामध्ये. जेव्हा मुलगा 3 वर्षामध्ये येतो, तेव्हा त्याला समजतो की आपण काय आहे. बरोबर आहे? मग मीपणाची भावना तेव्हापासून त्यांच्या मनात येते. तर हे बाल्यावस्थामध्ये जनरली बालक म्हणजेच आठवण ठेवा, बाल्यावस्थामध्ये मीपणाची भावना येते मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. विकासावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे 2 घटक कोणते? बरोबर आहे. तर शिक्षण व पैसा, आनुवंशिकता व पर्यावरण. कुटुंब आणि पर्यावरण हा उत्तर हमखास असतो म्हटलं. इथं आपल्याला ऑप्शन वाचायची पण काही गरज नाही. कुटुंब आणि पर्यावरण सर्वाधिक प्रभाव टाकणारे घटक आहे. याच्यावरच सर्वांगीण विकास अवलंबून असतं मित्रांनो. विकासाच्या प्रक्रिया किती आहे? मी हे पण एक्सप्लेन केलेलं आहे. फक्त बालपणापर्यंत का? नाही. ही कशी आहे सतत आयुष्यभर चालणारी प्रक्रिया म्हणजे विकास होय मित्रांनो. डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन वाचण्याची गरज नसली पाहिजे. एवढा फास्ट तुमचा आन्सर असायला पाहिजे. भाग क्रमांक 3 पाहू. विकासात सेफॅलोकडल्स या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो? मी तुम्हाला सांगितले व्हेरियस स्टेजेस आहे. जसं प्रॉक्सिमो डिस्टल आपण पहिले पाहिलं काय असतो, कशी वाढ होते, बरोबर आहे. तर जे सेफॅलोकडल्स आहे हे डोक्यापासून पायापर्यंत हेड टू टोज आपण त्याला नाही सॉरी डोक्यापासून तर पायाकडे हेड टू टोज आपण म्हणतो. त्याला काय म्हणतो? डोक्याकडून पायाकडे
जाणारे विकास, होणारे विकास म्हणजे सेफलोकॅडल. प्रॉक्सिमल डिस्टल विकास म्हणजे काय? तुम्ही आधीच सांगितलं, की प्रॉक्सिमल डिस्टन्स म्हणजे केंद्रापासून बाहेर, आतून बाहेर. बरोबर आहे. त्याचं उत्तर असेल मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22चा बी. जवळून दूरच्या अवयवाकडे म्हणजे डोक्यापासून तो हेड टू टोज आपण जे म्हटलं ते असू शकतं. मग तर सेफेलोकडल्स आहे डोक्यापासून पायाकडे. प्रॉक्सिमल डिस्टन्स आहे जवळून दूरच्या अवयवाकडे होणारा विकास म्हणजे प्रॉक्सिमल डिस्टन्स असा होतो मित्र. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते विकासाचे वैशिष्ट्य? सगळे विकासाचे वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगितलेले आहे मित्रांनो. त्यामध्ये बघू आपण. एकदम होतो का विकास? नाही. सतत चालणारी प्रक्रिया आहे मरेपर्यंत. क्रमबद्ध व सतत चालणारी प्रक्रिया आहे. तेच ते क्वेश्चन बघा मित्रांनो, उलट सुलट विचारलेले आहे तुम्हाला, पण आन्सर त्याचं एकच असणार. विकास म्हणजे क्रमबद्ध सतत चालणारी प्रक्रिया. विकासावर पोषणाचा प्रभाव कोणत्या विकास प्रकारावर जास्त होतो? पोषण प्रभाव. शारीरिक. कोणतं असणार मित्रांनो? सिंपल आहे, की कशावर जास्त होणार आहे हे प्रभाव? तर आपलं उत्तर आहे सी. पोषण थेट प्रभाव कशावर करतो? तर शरीरावर करत असतो मित्रा. प्रश्न क्रमांक 25. बालक भाषा कधी आत्मसात करतो? कोणत्या स्टेजेसला आपण ते पण म्हणू शकतो, की कोणत्या स्टेजेसला? बरोबर आहे. तर बालक अनुकरणाद्वारे भाषा आत्मसात करतो, झोपेत करतो, शिक्षेशिवाय करतो, सवयी ने करतो. नाही. हे पण सगळे काय रॉंग आहे. अनुकरणाद्वारे. बरोबर आहे. बालक, लहान लेकरू, बालावस्थामध्ये लेकरं कसे बोलणं शिकते? तर आई-वडिलांचं अनुकरण करूनच शिकतात किंवा कुटुंबात त्यांचं अनुकरण करून ते भाषा शिकत असतात पहिल्यांदा. मेंदूचा सर्वाधिक विकास कोणत्या वर्षात होते? हे आपण प्रकरण 3 मध्ये पाहिलेले आहे. तर मेंदूचा सर्वांगीण विकास, सर्वाधिक विकास कोणत्या वर्षात होतो मित्रांनो? 2 ते 6 वर्षापर्यंत खूप झपाट्यानं लेकरांच्या मेंदूचा विकास होत असतो. म्हणून म्हणतात, की 6 वर्षापर्यंत जे लेकरांना शिकवतात ते लाईफटाईम त्यांना आत्मसात असते किंवा आठवण असते. प्रश्न क्रमांक 27. मुलांचे वर्तन पाहून त्यांचा विकास मोजणे म्हणजे काय? बरोबर आहे. तर मुलांचे वर्तन पाहून त्यांचा विकास मोजणे म्हणजे वाढ आहे का? नाही. खेळ आहे का? आनुवंशिकता आहे का? काय विकास आहे? किती त्यांच्यामध्ये विकास झाला? भावनिक विकासामुळे मुलात काय निर्माण होते बरं? भावना निर्माण होतात. काय निर्माण होतात? तर त्यांच्यामध्ये भावना निर्माण होतात. भावना व्यक्त करण्याची क्षमता. उंचीत वाढ शारीरिक, आळस शारीरिक, राग नाहीसा होणे शारीरिक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29. नैतिक विकासासाठी महत्त्वाचा घटक कोणता? म्हणजे सामाजिक, ज्याला आपण काय म्हणतो? सामाजिक विकास असं म्हणतो. कसा होऊ शकते? बक्षीस आणि शिक्षामार्फत होऊ शकतो मित्रांनो. पाण्यामुळे नाही, औषध, खेळणी नाही. नैतिक विकास बक्षीस आणि शिक्षा देऊन आपण त्यांचा नैतिक विकास करू शकतो. प्रश्न क्रमांक 30. सामाजिक विकासाची सुरुवात कशातून होते मित्र? तर सामाजिक विकासाची जी सुरुवात आहे कुठून होते? तर सर्वप्रथम आपल्या कुटुंबातून होते. बरोबर आहे. कुटुंबापासूनच आपण सगळं शिकतो मित्रांनो. तर सुरुवात कुठून होणार? आपल्या कुटुंबातून. त्याच्यानंतरचा भाग नंबर 4 आहे मित्रांनो. 31 ते 40 पर्यंत प्रश्न पाहू आपण. बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे काय घटक आहे? तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो शिक्षा. काय आहे? सर्वात महत्त्वाचा हा शिक्षा आहे मित्रांनो. तर आन्सर असणार आपल्याला सी. त्यानंतर विकासाचा वेग सर्वाधिक कधी असतो? तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, की 6 वर्षापर्यंत. बरोबर आहे. विकासाचा वेग काय असतो? जास्त असतो.
म्हणजे 2 वर्षापासून म्हणजे जन्मापासून तर 6 वर्षापर्यंत. आता इथे शेषावस्था, बाल्यावस्था द्यायला पाहिजे होतं, पण इथं आपल्याला तिन्ही ऑप्शनमध्ये बाल्यावस्था नाही आहे. त्यामुळे आपला आन्सर असणार शेषावस्थामध्ये बालकांचा वेग म्हणजे आत्मसात करण्याचा वेग सगळ्यात जास्त असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 33, बालक सामाजिक प्राणी आहे हे कोणत्या विकासाशी संबंधित आहे? बरोबर आहे. भावनिक आहे का मित्रांनो? तर बिलकुलच नसणार. सामाजिक हो. बालक हा सामाजिक प्राणी आहे. तर भाषेची असणार का? बौद्धिक असणार का? नाही. सामाजिक असणार. बुद्धिमत्ता मुख्यतः कोणावर अवलंबून असते? तर तो असते अनुवांशिकतेवर. कशावर अवलंबून असते? अनुवांशिकतेवर अवलंबून असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये विकासाच्या संबंधित आहे मित्रांनो? तर आपल्याला याच्यासाठी की विकासाचे वैशिष्ट्य काय आहे, हे माहीत असणं फार गरजेचे असते मित्रांनो. बरोबर आहे? तर ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, क्रमबद्ध असते, थांबून पुन्हा सुरू होते? नाही, बिलकुल नाही. वैयक्तिक फरक असतात? हो. तर वैशिष्ट्य विकासाशी संबंध नाही. कोणत्या वयाचे? की विकास हे थांबून पुन्हा सुरू होते नाही मित्रांनो. विकास सतत होत राहत असतो. बरोबर आहे? इथं नाही. प्रश्न बरोबर वाचायचे मित्रांनो. नाही हा ऑप्शन दिलेला. भावना नियंत्रित करण्याची क्षमता. भावनिक? डायरेक्ट आन्सर आहे मित्रांनो, भावनिक. क्वेश्चन नंबर 37, विकास आणि वाढ यांच्या एकमेकाशी संबंध कसा आहे? बरोबर आहे. तर एकमेकावर अवलंबून असणार मित्रांनो. बरोबर आहे. म्हणजे एकमेकाचाच भाग असणार. दोन्ही पूर्णतः वेगळे आहे नाही. वाढ म्हणजे विकासाची एक बाजू म्हणू शकतो आपण. विकास म्हणजे वाढीची प्रक्रिया. बरोबर आहे. काहीच संबंध नाही. हा ऑप्शन टोटली काय आहे मित्रांनो? चूक आहे. म्हणजे याचा आन्सर आहे बी. वाढ म्हणजे विकासाची एक बाजू. दोन्ही एक नाण्याच्या दोन बाजू आहे, वाढ आणि विकास. जशी-जशी वाढ होते, तशी-तशी विकास पण होत जातो. शारीरिक विकास सर्वाधिक प्रभावित कोणामुळे होतो? पोषणमुळे, संगणकामुळे, मोबाईलमुळे आणि शाळामुळे. कशामुळे होतो मित्रांनो? सर्वाधिक इथं आपल्याला विचारलेला आहे आणि कशाचा? शरीराचा. मानसिक मग विचारलं का आपल्याला? सामाजिक विचारलं नाही, शरीराचं. तर कुठून होतो मित्रांनो? तो आहे पोषण. पोषण योग्य पोषणामुळे आपला शारीरिक विकास सर्वाधिक होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39, विकास कशाप्रमाणे चालतो बरं? तर इथे आपल्याला ऑप्शन दिलेला आहे ठराविक क्रमाने. बरोबर. सतत चालणारी, क्रमाने चालणारी. बरोबर आहे. तर पहिलाच आन्सर येईल इथं. कशाप्रमाणे चालतो? तर ठराविक क्रमाने चालतो. सतत होत राहतो. बालकाचा नैतिक विकास मुख्यतः कशामुळे घडतो? तर सांगा, अनुकरण, अनुभव. बरोबर आहे. केवळ अभ्यास नाही. केवळ अभ्यासामुळे आपल्याला सांगता येणार नाही. खेळ नाही. नैतिक विकास म्हणजे अनुकरण करणे किंवा अनुभव हा नैतिक विकासात येतो. उत्तर आहे ए. लास्ट भाग आहे मित्रांनो आपला भाग क्रमांक 5. यामध्ये 50 पर्यंत आपण क्वेश्चन पाहू. जन्मानंतर बालक पहिल्यांदा कोणता विकास दर्शवतो? भावनिक का? नाही. सामाजिक का? नाही. शारीरिक. इथे डायरेक्टली आपण काय सांगू शकतो? शारीरिक विकास होतो बालकाचा. भाषा विकास मुख्यतः कुठल्या पद्धतीने घडते बरं? तर कोणाशी संपर्क साधणे किंवा अनुकरण करणे. बरोबर आहे. यामुळे या थ्रू काय होतं? भाषाचा विकास होतो. शिक्षणामुळे होते का? नाही. शांततेमुळे, बक्षीसमुळे? नाही. हे नैतिक विकास आपण याच्यात येतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी विकासाचे योग्य विधान कोणते? विकास मोजता येते? नाही. चुकलं. केवळ उंची वाढ? नाही. बरोबर आहे. योग्य विधान. हे दोन्ही विधान चुकीचे आहे. एकच पातळीवर राहतो? नाही. बघा मित्रांनो, डायरेक्ट आन्सर आहे. हे सतत चालणारी प्रक्रिया आहे. बालकाचे सामाजिकरण कधी सुरू होते? सामाजिक स्तरावर बालकाला कधी त्यांचा विकास होतो असा प्रश्न आहे.
शाळेत प्रवेश घेतल्यावर? नाही. सामाजिकरणाचा कुठून होतो? डायरेक्टली कुटुंबापासून. बघा मित्रांनो, फिरून-फिरून तेच प्रश्न विचारलेले आहे. सेम ॲन्सर आहे. कोणता पण प्रश्न कसा पण फिरून सांगितला, पण ॲन्सर एकच आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 45. अधिगम म्हणजे लर्निंग कोणत्या विकासाशी अधिक संबंध? लर्निंग बौद्धिक, शारीरिक, केस वाढणे किंवा वंश? सिंपल आहे मित्रांनो. काय ॲन्सर यायला पाहिजे आहे? तुम्हीच सांगायला पाहिजे. बौद्धिक. विकास या संकल्पनेत कोणकोणते समाविष्ट आहे? विकास शारीरिक, मानसिक, सामाजिक सगळा होतो. बरोबर आहे? त्याचं ॲन्सर असणार आहे मित्रांनो ए. शारीरिक, मानसिक, सामाजिक. 47 व्यक्तिमत्व विकास कोणत्या गटात येतो? व्यक्तिमत्व कधी आपला होतो. बरोबर आहे? तर सर्वांगीण विकास कधी होतो? नैतिक विकास होणे किंवा बुद्धिमत्ताचा होणे. बरोबर आहे? सर्वांगीण विकास होणे किंवा केवळ वर्तन विकास नाही मित्रांनो. आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तेव्हाच म्हणू आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला. खालीलपैकी कोणते विकासावर प्रतिकूल वाईट परिणाम चांगले पोषण नाही, चांगलाच परिणाम. सकारात्मक वातावरण नाही, चांगलाच परिणाम करेल. अपेक्षा व हिंसा? हां, हे ॲन्सर आहे मित्रांनो. अपेक्षा, हिंसा करणे हा वाईट विकास करू शकतो किंवा परिणाम करू शकतो. तर हा ॲन्सर आहे तर ॲन्सर आहे मित्रांनो अपेक्षा व हिंसा. प्रश्न क्रमांक 45 हे झालेलं आहे मित्रांनो. प्रतिकूल लास्ट. विकासाकरिता सर्वाधिक सुरक्षित आणि पहिली जागा कोणती? कुटुंब. बालकाला स्वावलंब कशामुळे प्राप्त होतो बरं सांगा मला? कशातून होतो? अनुभव आणि सरावातूनच होतो मित्रांनो. रडण्यामुळे होत नाही, आवाजामुळे होत नाही, भीतीमुळे होत नाही. तर हे होते मित्रांनो प्रकरण वरील MCQ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.